नमस्कार. आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी उपवासाचा अतिशय स्पेशल आणि पौष्टिक असा हा पदार्थ घेऊन आली आहे, ज्याचे नाव आहे उपवासाचे काकडीचे थालीपीठ आणि झटपट बटाट्याची भाजी. ही अतिशय चविष्ट लागतं थालीपीठ, अगदी पौष्टिक असं आहे. इथे मी भाजणीचं पीठ घेतलं आहे, उपवासाची भाजणीचं पीठ, किंवा तुम्ही भगर आणि साबुदाण्याचं पीठ पण इथे यूज करू शकतात. त्यानंतर आपण इथे शेंगदाण्याचा क्रश घातलेला आहे, कूट, उकडलेला बटाटा, त्यानंतर किसलेली काकडी, त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकलं मी, आणि ही किसलेली काकडी, मिरचीचा ठेचा, त्यामध्ये मिरची आणि जिरे वाटलेले आहेत. मिरचीचा ठेचा घातल्यानंतर आपण इथे मीठ, लिंबू आणि साखर घालायची आणि कोथिंबीर घालून छान हे मळून घ्यायचं, मऊसूत असं. आणि मळून झाल्यावर इथे थालीपीठ आपण हे तव्यावर तेल लावून किंवा तूप लावून तुम्ही छान थापून घ्यायचं. हे थालीपीठ अतिशय सुंदर चविष्ट लागतं. खमंग असं गोल्डन रंगामध्ये हे छान भाजून घ्यायचं, झाकून ठेवायचं थोडंसं आणि भाजून मग छान उपवासाच्या दिवशी हे काकडीचं थालीपीठ तुम्ही खायचं. अतिशय छान लागतं. यामुळे पोटाला थंडावा पण मिळतो आणि पोटभरीचं पण होतं. सो तुम्ही करून बघा हे उपवासाचे काकडीचे थालीपीठ. एकीकडे मी तुम्हाला आता इथे उपवासाची झटपट होणारी बटाट्याची भाजी पण दाखवते आहे. बटाटे मी अगोदर उकडून घेतले, उकडलेले बटाटे, ज्यामध्ये आपण इथे आता भाजी करणार आहोत. सर्वप्रथम तेल किंवा तुम्ही तूप घातलं तरी चालेल. त्यानंतर इथे मिरचीचा क्रश घालायचा, जिरे आणि मिरची वाटलेली इथे मी क्रश घातला. मिरची घालून झाल्यानंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे मी. कढीपत्ता घालून झाल्यावर आपण इथे छान परतून घ्यायची ही मिरची. त्यानंतर इथे मी उकडलेला बटाटा यूज केला आहे. बटाटे घालून झाल्यानंतर आपण इथे छान मिक्स करून घ्यायचे हे क्रश आणि बटाटे. ढवळून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार सर्व गोष्टी घालायच्या. चवीनुसार मीठ घालायचं, शेंगाचा कूट घालून घ्यायचा अगोदर, त्यानंतर मीठ घालायचे, त्यानंतर साखर घालायची थोडीशी चवीनुसार, आणि इथे लिंबू पिळायचं थोडंसं, आवडीनुसार लिंबू पिळायचं, नाहीतर दही घातलं तरी चालेल. लिंबू पिळून झाल्यानंतर कोथिंबीर घालायची, भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालून छान असं हे बटाट्याची आपली झटपट भाजी रेडी आहे. सो तुम्ही ही भाजी पण खाऊ शकतात, नुसती पण खाऊ शकतात, अतिशय छान लागते. आंबट गोड चव आली आपल्या भाजीला. ही तुम्ही किंवा उपवासाचे डोसे केले त्यासाठी सुद्धा या पद्धतीची भाजी आपण करू शकतो. सो तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला हे दोन्ही पदार्थ नक्की आवडणार, उपवासाचे काकडीचे थालीपीठ आणि बटाट्याची भाजी. सो करून बघा हा पदार्थ.